हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. ताओचा विपरीत मार्ग. ताओ आपल्याला सावध करत आहे. भांड्यातील रिक्ततेसारखा ताओ आहे. त्या भांड्यांचा वापर करताना सावध राहावे. ते ताओ रिकामे आहे. ते भरताना सर्व प्रकारे काळजी घ्यावी लागते. काहीही भरायला गेले असता ते कधीही पूर्ण भरले जात नाही. तरीही आपल्याला पूर्ण व्हायचे आहे. यामधून काहीतरी मार्ग काढायचा आहे. त्यासाठी सरळ न जाता युक्ती वापरून निराळाच तिसराच मार्ग अनुसरायला हवा. समजा 100 ही पूर्णत्वाची खूण आहे. आपल्याकडे 60 आहेत. स्वाभाविकच आपण 40 मिळवून पूर्ण होण्याचा प्रयत्न करू. परंतु भौतिक व्यवस्था अशी आहे की आपण कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी आपण कधीही 40 मिळवू शकत नाही आणि त्यामुळे आपण कधीही अशा मार्गाने पूर्ण होत नाही. याचा अर्थ आपल्याला पूर्णत्वाची निराळी व्याख्या आणि तिच्या पूर्ततेसाठी वेगळा मार्ग अनुसरायला लागणार आहे. लाओत्से सांगतो की ताओ भांड्याच्या रिक्ततेसारखा आहे. यातच पूर्णतेची निराळी व्याख्या आहे आणि त्यासाठीचा वेगळा मार्ग आहे. भांड्यातील रिक्तता म्हणजे ताओ. ताओ मिळवायचा असेल, पूर्ण व्हायचे असेल तर ती भांड्याची रिक्तता तशीच ठेवायला हवी. ती रिक्तता भरण्याचा नाद सोडायला हवा. जर आपण भर घालून पूर्णतेच्या बाजूला जाऊ शकत नाही तर आपण रिते राहून शून्याच्या बाजूला जाऊ शकतो. शून्यत्व हेही पूर्णत्वच आहे. जर आपण इतके मिळवू शकत नाही की आपण पूर्ण होऊ तर आपण जवळचे सर्व दूर सारून रिकामे होऊ शकतो आणि शून्य होऊ शकतो. त्याग करणे आपल्या हातात आहे. ते सोपे आहे. ते शक्य आहे. आपली मूलभूत चूक अशी असते की आपण शून्यावरून सुरुवात करतो. वास्तवात आपण शून्य आणि पूर्ण यामध्ये असतो. त्यामुळे पूर्णत्व मिळवण्याचा भर घालणे हाच एकमेव मार्ग आपल्याला दिसतो. मन त्यासाठी आपली दिशाभूल करते, कारण त्यामुळे मन जीवित आणि कार्यरत राहणार असते. आपण शून्यावर उभे नसतो. आपण शून्य आणि पूर्ण यामध्ये अपूर्णतेत जीवन जगत असतो. तेव्हा पूर्णत्व हवे असेल तर भर न घालता त्याच्या विपरीत उलट मार्गाने पूर्ण रिकामे व्हावे, शून्य व्हावे आणि पूर्ण व्हावे. शून्यत्व हेही पूर्णत्वच आहे. आपले ऋषीमुनी त्यागाला महत्त्व यासाठीच देत असत. ते अत्यंत साधेपणाने राहत असत. अत्यावश्यक गोष्टीही त्यांच्याकडे तुटपुंजा असत. त्या शून्यामध्ये ते पूर्णत्वाने जगत. साक्षात्कारी होऊन सायुज्यमुक्त होत असत. माणूस त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा जास्त वरचे काम करू शकत नाही. अज्ञानी ज्ञानदान करू शकत नाही. माणूस त्याच्यापेक्षा खालचे, कमी दर्जाचे काम करू शकतो. यामुळे मूलतःच अपूर्ण असलेला भर घालून पूर्ण होऊ शकत नाही. परंतु त्याच्या विपरीत रिकामे होऊन, रिते होऊन, शून्य होऊन तो अपूर्ण शून्य करून पूर्ण होऊ शकतो. रिक्तपणा टिकवावा लागतो. अन्न, वस्त्र, निवारा कोणालाही चुकला नाही. प्रत्येकाला जीवित राहण्यासाठी मिळवावेच लागते. मिळवले की आपोआप सगळ्याची भर होते. मग रिकामे कसे राहता येईल? शून्य कसे होता येईल? पूर्णत्व कसे प्राप्त होईल? हाच प्रश्न उपभोगांचे बाबत कर्माबद्दल असतो. कर्म केले की त्याचे फळ मिळते आणि त्यामुळे भोग निर्माण होतात. त्यामुळे भगवंत श्रींनी सांगितले की निरीच्छ अनासक्त राहून कर्म कर आणि त्याचे फळ मला अर्पण कर. म्हणजे अत्यावश्यक कर्म करूनही तू भोगरहित राहशील. यावरून प्रेरणा घेऊन आपण रिते व्हायचे आहे. शून्यत्वाची एक खास मौज आहे. पूर्णत्वाच्या नादात भर घातली तर ती भर अमर्याद घालावी लागते आणि त्यामुळे पूर्णत्व कधीही मिळत नाही. भर घालण्याला मर्यादा नाही. आपल्या जीवन व्यवस्थेत सामावण्याची अमर्याद क्षमता आहे. त्यामुळे कितीही मिळवले तरी आपण अपूर्णच राहतो. परंतु रिते होण्याला मर्यादा आहे. एका ठराविक खालच्या पातळीनंतर आणखी रिकामे होता येत नाही. त्यामुळे आपल्याजवळ असलेले दूर सारून आपल्याला पूर्णपणे रिते होता येते. श्रीमंत होण्याला मर्यादा नाही.
जगात एकापेक्षा एक श्रीमंत असतात. त्यावेळी नसले तर कालांतराने निर्माण होतात. परंतु जगात गरिबीला, दारिद्र्याला मर्यादा आहे. जवळ फक्त देहच उरला तर आणखी काढून टाकायला काही शिल्लकच नसते. येथेच शून्याला पूर्णत्व शक्य होते. पूर्ण करायला जरी पूर्ण मिळवता येत नसले तरी आपल्याजवळ जे आहे ते पूर्णपणे टाकून देता येते. रितेपणात पूर्णता आपोआप येत जाते. रिक्त होणे हे पूर्ण होण्यापेक्षा सोपे आहे आणि तेच शक्य आहे. कारण पूर्ण होण्यासाठी कष्ट करून मिळवावे लागते. त्यासाठी आपण इतरांवर, समाजावर अवलंबून असतो. परंतु रिक्त होण्यासाठी कष्ट नाहीत. त्यासाठी आपण कोणावरही अवलंबून नाही. याबाबत आपण पूर्णपणे स्वावलंबी असतो. पूर्णत्वात कमी जास्त, लहान मोठा अशी चढाओढ असते. परंतु शून्यत्वात भेद नाही. सर्व सारख्याच पातळीवर असतात. पूर्णत्वात भर घालायची वस्तू आणि आपण असे द्वैत असते. परंतु शून्यत्वात फक्त आपणच उरतो. अद्वैत सहजच साध्य होते. मिळवायला वेळ लागतो, घालवायला वेळ लागत नाही. त्यामुळे पूर्णत्वाने मुक्तीसाठी वाट पाहावी लागते. शून्यत्वामधून मुक्ती तत्क्षणी मिळते. परंतु दोन्हीही टिकवावी लागतात. लाओत्से सांगतो की त्या शून्यातच, त्या रिक्ततेतच ताओ आहे. हे शून्यत्व मुद्दाम प्रयत्न करून टिकवावे लागते. इतकेच मिळवावे लागते आणि उपभोगावे लागते की ते त्या रिकाम्या भांड्यात साठणार नाही. साठले की त्याखाली ताओ झाकला जातो. आपण पूर्णत्वाला वंचित होतो. अत्यावश्यक इतकेच मिळवावे लागते. यासाठी सप्तरिपूंपासून सावध राहावे लागते. म्हणून लाओत्सेने पुढे असेही सांगितले आहे की आपण सर्वच प्रकारच्या पूर्णतेत खूप सावध असले पाहिजे. हरि ओम.